Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विजापूर जिल्ह्यातील चडसण तालुक्यातील लोणी क्रॉस जवळ सरकारी बस क्रमांक KA 28F 2468 आणि टिपर कॅन्टर क्रमांक KA 28AA 6792 यांच्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिप्परचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ते समोरून येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळले. या भीषण अपघातात टिप्पर चालक अशोक उटगी, त्यांची पत्नी राधाबाई उटगी आणि सरकारी बस चालक हनुमंत शवलादी यांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी टिप्पर चडचणकडे जात होता तर सरकारी बस चडचणहून विजापूरकडे येत होती. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला. घटनास्थळी चडसणचे CPI परशुराम मनसुळी, PSI सोमेश गेज्जी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. हा अपघात चडसण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पुढील तपास सुरू आहे. विजयपूर जिल्ह्यातील चडसण तालुक्यातील मरगूर साखर कारखान्यासमोर झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. टिप्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात टिप्पर चालक रत्ननेश यादव हा चुकीच्या बाजूने येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. इंडी तालुक्यातील गोरनाळ गावचे रहिवासी धर्मण्णा होसम भिरप्पा पुजारी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या सोमय्या हिरेमठ यांना विजयपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना झळकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. गोव्यातील कुळे परिसरातील दूधसागर नदीपात्रात सहलीसाठी गेलेल्या 4 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये 3 सख्ख्या भावांसह त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे. मूळचे विजापूर येथील व सध्या गोव्यातील वास्को येथे शिक्षण व कामानिमित्त वास्तव्यास असलेले रामण्णा परसू मादार वय 19, लक्ष्मण परसू मादार वय 19 हे जुळे भाऊ, हिरण्णा परसू मादार वय 21 तसेच त्यांचा मित्र विजय सांगली वय 21 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. रामण्णा, लक्ष्मण, हिरण्णा, विजय आणि त्यांचा मित्र राहुल हरिजन असे 5 जण वास्कोहून सहलीसाठी रेल्वेने कुळे स्थानकात आले होते. तेथून ते मेटवाडा येथील पुलाजवळील दूधसागर नदीपात्रात उतरले. राहुल हरिजन याला पोहता येत नसल्यानं तो नदीत उतरला नाही. मात्र इतर 4 जण नदीत उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते 4 बुडाले. या दुर्घटनेत राहुल हरिजन बचावला असून 4 युवकांचा मृत्यू झाला. कुळे पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड घाटातील गोवा हद्दीत रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. कर्नाटकातल्या यरगट्टी येथून वाळू वाहतूक करणारी 10 चाकी टिप्पर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं खोल दरीत कोसळली. या अपघातात टिप्पर चालक तपेश तपन मिस्त्री वय 33 मूळ राहणार पश्चिम बंगाल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहन नाईक व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथे पाठवण्यात आला. या प्रकरणाची नोंद कुळे पोलीस स्थानकात करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे. 3 महिन्यांचे वीज बिल थकवल्यामुळे बेळगाव तहसीलदार कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयातील सर्व कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. विशेषतः पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड झाली. वीज खंडित झाल्यानं संगणकाधारित सेवा आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. अनेक नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यांचे 58,936 रुपये वीज बिल थकीत असल्यानं वीज वितरण कंपनीनं कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात बुडालं असून कामकाज ठप्प झालं.
थकीत वीज बिल तातडीने भरून कार्यालयाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. विजापूर तालुक्यातील कवळगी गावामध्ये लांडग्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी सोमनिंग उताळी यांच्या मालकीच्या सुमारे 15 ते 20 करड्यांवर हल्ला झाला असून अनेक करडे मृत्युमुखी पडले आहेत. काही करडे गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाचं मोठं नुकसान झालं असून पशुसंवर्धन व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हरित सेना यांनी शेतकऱ्याला तातडीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. परिसरात लांडग्यांचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरातील अंजुमन गल्लीमध्ये एका व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांच्या टोळीने तलवारीने भीषण हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. या हल्ल्यामध्ये मारुती क्षत्री हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डाव्या हातावर झालेल्या वारामुळे हात तुटल्याची माहिती समोर आली आहे. मारुती हे माजी सैनिक असून इंडी शहरातील डीएसपी कार्यालयाजवळ मोबाईलचे दुकान चालवत होते अशी माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वैमनस्यातून त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मारुती हे सावकारीचा व्यवसाय करत असल्याची माहितीही समोर आली असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच इंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी मारुती क्षत्री यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केलाय. शिवम असोसिएट्स कंपनीशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवानंद नीलनवर यांना बेंगळूर येथील 92व्या सिटी सिव्हिल अँड सेशन्स न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने सोमवारी रात्री त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. माळमारुती पोलिसांनी 15 मे रोजी शिवानंद नीलनवर यांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. 12 जून रोजी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवानंद नीलनवर म्हणाले, ओम नमः शिवाय, सर्वांचे भले व्हावे अशीच माझी इच्छा आहे. यापेक्षा अधिक काही बोलणार नाही. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार 27 जून रोजी न्यायालयात हजर राहणं बंधनकारक असून 3 लाख रुपयांचा बॉन्ड, एक जामीनदार, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे तसेच देश सोडून न जाण्याच्या अटींवर त्यांना अंतरिम जामीन देण्यात आलाय. बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी हेल्मेट जनजागृती अभियानाच्या दुसऱ्या दिवसाचे आयोजन केले. उत्तर विभागात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या उपक्रमातून वाहन चालकांना हेल्मेट वापराचे महत्त्व व वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रस्ते सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. बेळगाव शहरातल्या सांब्रा विमानतळ येथे सोमवारी प्रवासी सुविधा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते रोपाची लागवड करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांचे विमानतळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच प्रवाशांकडून विमानतळावरील सेवेविषयी अभिप्राय जाणून घेण्यात आला. यावेळी विमानतळाचे संचालक त्यागराजन, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य राहुल मुचंडी, हनुमंत कागलकर, विजय भद्रा, राजू देसाई, जयसिंग राजपूत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लोकायुक्तांनी 3 वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घर व कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने आढळल्याची माहिती आहे. बैलुसिमे विकास मंडळाचे सचिव कृष्णा नायक, NWKRTCचे मुख्य यांत्रिक अभियंता सिद्धेश्वर आणि KRIDLचे अधीक्षक अभियंता केंचाप्पा यांच्या मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. बेळगाव, दावणगेरे, हुबळी आणि विजयनगर जिल्ह्यात 12हून अधिक लोकायुक्तांच्या पथकांनी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. लोकायुक्त पोलीस अधीक्षक MS कौलापूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईमुळे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू वर्मा यांचे बेळगाव विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रियंका अजरेकर, महानगर महिला मोर्चा अध्यक्षा शिल्पा केकरे, गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या विरोधातील अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत विविध दलित संघटनांनी आंबेडकर जनजागृती मंचाचे जिल्हा गौरवाध्यक्ष मल्लिकार्जुन रासिंगे यांची संघटनेतून तसेच काँग्रेस पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सर्किट हाऊसमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दलित नेत्यांनी रासिंगे यांच्या वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप केला. सतीश जारकिहोळी यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले असून त्यांच्या विरोधातील वक्तव्य अयोग्य व निषेधार्ह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मान्सूनच्या आगमनानंतरही देशात अपेक्षित पावसाचा जोर दिसत नसल्याने चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार 4 ते 15 जून दरम्यान 53.7 मिलीमीटर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ 19.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सॅटेलाइट चित्रांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य भारतातील भागांवर ढगांचं प्रमाण कमी दिसत असून मान्सूनची प्रगती मंदावली आहे. अरबी समुद्र शाखेचा वेग कमी झाल्यानं पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रताही घटली आहे. याचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता असून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पुढील काही दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. बोकनूर गावाच्या हद्दीतील सावगाव तलावाजवळ सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी धाड टाकून 8 जणांना अटक केली. तसेच आरोपींकडून 23,500 रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकनाथ पावशे वय 37, विजय नायडू वय 54, हरुण मुल्ला वय 60, स्वप्नील हुंद्रे वय 30, कल्लाप्पा आपटेकर वय 62, सुनील बुवा वय 43, बाळू नाईक वय 40 आणि अजय मंडलिक वय 23 यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वजण सावगाव तलावाजवळील सार्वजनिक मोकळ्या जागेमध्ये पैशांची बाजी लावत अंदरबाहेर हा जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमणीगौडर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी छापा टाकला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेंगळूर येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 13 कोटी 14 लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केलाय. बँकॉकहून बेंगळूरला आणला जात असलेला हा अंमली पदार्थ 6 प्रवाशांकडून जप्त करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 15 जून रोजी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयित प्रवाशांची तपासणी केली. यावेळी बँकॉकहून आलेल्या 6 प्रवाशांच्या सामानातून 38 किलो 34 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 13 कोटी 14 लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. एंजल फाउंडेशन आणि केजी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावातील खासबाग येथील जयशंकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर व फॅशन शो कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि फॅशन शोमुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आमदार संजय पाटील, मीना बेनके, लीना टोपन्नावर, राजेंद्र जैन आणि गिरीश रामदुर्ग यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी त्यांनी एंजल फाउंडेशनच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत महिलांना आपले कौशल्य व आत्मविश्वास सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले. होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये स्वाती कुर्णे यांनी प्रथम, पूजा मुदकेकर यांनी द्वितीय आणि तृप्ती लिंगडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तर फॅशन शो स्पर्धेमध्ये स्नेहल मावळणकर यांनी प्रथम, सोनिया आळवे यांनी द्वितीय आणि पुष्पा जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमात विजेत्या व सहभागी स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शिवतीर्थ येथे नुकताच योग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते. योगामुळे होणारे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व पटवून देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मनसळवार यांच्या नेतृत्वाखाली 150हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खानापूर रोड बसवेश्वर रेल्वे उड्डाण पुलाशेजारील डेक्कन हॉस्पिटल समोरील न्यू गुडशेड रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने 15 जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांनी रस्त्याची खराब अवस्था पाहून त्वरित दुरुस्तीचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी करत महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 19 व 20 जून रोजी नियोजित कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमा प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला भेट मिळावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आसाम मेघालय सीमावादाप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच 2022 मधील दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचंही नमूद करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहा यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करू व सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवू असे आश्वासन दिले. निवेदन सादर करताना युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. चिकोडी तालुक्यातील पांगिरे बी येथील ज्योतिर्लिंगवाडीजवळ मोठी गटार तुंबल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलं असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक काळ ही गटार पूर्ण क्षमतेने भरलेली असून याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. ज्योतिर्लिंगवाडी वसाहतीतील ही गटार 2 वर्षांहून अधिक काळ स्वच्छ न केल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. गटार तुंबल्याबाबत या संदर्भात प्रकाश आरडे, दत्तात्रय शिंदे, सुशांत परबकर, बाळसू गुरव, दत्तात्रय गुरव आदींनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला माहिती दिली. मात्र अद्याप गटार स्वच्छ करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. ग्रामपंचायत केवळ तोंडी आश्वासन देत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातोय. विधान परिषद सदस्य व दिल्लीचे विशेष प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी हे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर बोरगाव येथे सुमारे 117 एकरमध्ये टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात आली. यासाठी कर्नाटक सरकारकडून तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा खर्च करण्यात आला. पण सध्या विद्युत दरवाढीच्या समस्येमुळे सदर पार्क अडचणीत आलं असून गेल्या 5 वर्षांपासून सदर टेक्स्टाईल पार्क बंद स्थितीत आहे. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य व OCCIचे राज्य संचालक राजेंद्र वड्डर पवार यांनी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्नाटक शासनाकडून नव्याने अंमलात येणाऱ्या योजनांबद्दल चर्चा केली. यामुळे बोरगाव टेक्स्टाईल पार्क संदर्भात नागरिकांमधून उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.